ज्यानं लग्न ठरवलं तो घोड्यावर आला महाराज. पळत पळतच गेला रागाच्या भरात बाप आणि गचुंड धरलं महाराज. कुणाचं? अरे पंढरपूरच्या पांडुरंगाचं गचुंड धरलं. आला होय रे, असली कपडे घालतो आणि फसवायला येतो रे आमच्या इकडे. आमच्या पोरीचं वाटुळ केलं म्हणे तू. तो म्हणला 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. घोड्यावरून देव उतरले आणि देवाने सांगितलं ऐका, तुम्ही सोन्याचा जरी बंगला बांधला आणि सोन्याच्या जरी बाजीवर झोपला तरी देव तुमच्या स्वप्नात येईल का नाही सांगता येत नाही. एका दिवसात राजाचा रंक आणि रंकाचा राव करण्याची ताकद म्हणे ज्याच्यात आहे तो म्हणे 5व्या वर्षी जेवायला घालणारा हा तुमचा जावई पकडे. आणि ऐका, हा तुमचा जावई साधा नाही. अरे जेव्हापासून देवानं त्याचा प्रसाद खाल्ला तेव्हापासून दिवाळीची पहिली आंघोळ देवानं तुमच्या जावयाच्या घरात केली. ऐका म्हणे, कुठलाही सण असेल तरी गावाचा नैवेद्य दरवाज्यात येईल, पण त्याचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय मला दुसऱ्या नैवेद्याला देवाला हात लावता येत नाही. असा तुमचा जावई. लक्षात घ्या, तुमच्या पोरीचं 100 जन्माचं पुण्य तिच्या पाठीशी असेल म्हणून हा जावई मिळाला. हे वर्णन ऐकलं महाराज, हात जोडले म्हणे माझ्या मुलीचं भाग्य उजळलं. आणि देव ज्याचा अंकित आहे त्याच्या घरात माझी लेक गेली आणि ते वऱ्हाड गेलं. महाराज, भगवंतावर फक्त विश्वास ठेवा. भगवंत तुमचं केलेलं काम तुम्हाला कळून सुद्धा देणार नाही. आणि संतांनी भगवंतावर विश्वास ठेवला किती शक्ती प्राप्त केली. नामदेव पायरीजवळ आपण जातो. नामदेवांनी समाधी मागितली 80 वर्ष, 80-82 वर्षाचं त्यांचं चरित्र आहे. म्हणे देवा, अरे सगळ्यांच्या समाध्या पाहिल्या, आता मला समाधी घेण्याची इच्छा झाली. देव म्हणे नामदेवा तुमचे मर्जी. म्हणे तुम्हाला संतांना जन्म कधी घ्यायचा आणि हा इहलोक शरीर कधी सोडायचं तुमची इच्छा आहे म्हणे, स्वेच्छा प्रारब्ध आहे. आणि मग घरी गेले, बायकोला म्हणले मी समाधी घेतो. बायको म्हणे मी तुमची सहचारिणी, मी राहून काय करणार, आपण दोघांनी समाधी घ्यायची. मुलांना विचारायला गेले, मुलं म्हणले आम्ही सुद्धा समाधी घेणार. महाराज एक 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 करता जनाबाई आईसाहेबांपर्यंत नंबर आला. जनाबाई आईसाहेब म्हणल्या नामदेव नाही, तिथं जनाबाई नाही म्हणे, मी सुद्धा समाधी घेणार. एक सुनबाई नामदेवरायांची बाळंतपणासाठी माहेरी गेलेली होती. ती सुनबाई सोडली तर एका वेळी 14 जणांनी तिथं समाधी घेतली. महाराज नामदेव पायरीच्या खाली 14 जणांनी समाधी घेतली आणि सगळे नामदेवाशी एकरूप झाले. आपण नामदेव पायरी म्हणतो आणि नामदेवरायांची समाधी म्हणूनच महाराज त्याचं दर्शन घेतो. पण एवढं एकरूप लागतं, एवढं देव